छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेवटचे टोक समजला जाणारा देव्हारी या गावात राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती तसेच युवा दिन साजरा करण्यात आलाय। यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। श्री संत सेवालाल महाराज माध्यमिक विद्यालय देव्हारी येथे स्वामी विवेकानंद जयंती व राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यात आली। यावेळी श्री संत सेवालाल महाराज माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंद व जिजाऊंची वेशभूषा करून त्यांच्या आयुष्यावर आधारित नाटिका सादर केली। तसेच माध्यमिक विद्यालय येथील विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणाद्वारे त्यांच्या कार्याची माहिती दिली। यावेळी श्री संत सेवालाल महाराज माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक जीवन पाटील यांच्या हस्ते स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांची प्रतिमा पूजन करण्यात आले। तर पी.एच. राठोड यांनी स्वामी विवेकानंद यांच्या जीवन कार्याची विषयी माहिती तरुणांना दिली। एमसीएन न्यूज मराठीकरिता बहादूर चव्हाण, छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रतिनिधी। उपस्थित माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, आज 12 जानेवारी हा राजमाता जिजाऊ यांचा जन्मदिवस। प्रथम या थोर मातेस माझा मानाचा मुजरा। ना वाकायचे ना झुकायचे, सन्मानाने जगायचे आणि सन्मानानेच मरायचे, अशी शिकवण देणाऱ्या राजमाता जिजाऊंची आज जयंती आहे। 12 जानेवारी 1568 रोजी जिजाबाईंचा जन्म बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे झाला। जिजाबाईंच्या आईचे नाव माळसाबाई जाधव व वडिलांचे नाव लखुजीराव जाधव असे होते। शहाजीराजे भोसले यांच्याशी जिजाबाईंचा विवाह झाला। जाधव व भोसले या दोन्ही घराण्यातील पराक्रमाची परंपरा जिजाबाईंच्या ठायी होती। दैत्यावर होणारा अन्याय अत्याचार आणि राजमाता जिजाऊ याच्या जयंतीसाठी सगळेजण सज्ज झाले असून जयंती आपण साजरी केलेली आहे। या राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आपल्या शाळेमधील बऱ्याच विद्यार्थ्यांनी कार्यक्रमामध्ये भाग घेतलेला आहे आणि या ठिकाणी मुलींनी सुद्धा सहभाग नोंदवलेला आहे। राजमाता जिजाऊच्या वेशभूषेमध्ये 8वी 9वी 12वीच्या विद्यार्थिनी या ठिकाणी वेशभूषेमध्ये आलेले आहेत।